मध्यरात्री 12:30 वाजता सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर ताबडतोब मौनेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आणि सेल्फी व्हिडिओ बनवला. मोदींना वाटलं आता माझी खुर्ची सेफ आहे, पण इकडे पोरं हुशार आहेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनाम्याशिवाय माघार नाही, उपोषण सुटलंय, आंदोलन नाही, असं बोलून मोदींचं अजून टेन्शन वाढवले. हे आंदोलन सोनम वांगचुक यांच्या हातात राहिलं नाही. हे आंदोलन देशातल्या विद्यार्थ्यांनी हातात घेतले. मोदींनी कितीही रात्रभर बसून काड्या केल्या तरी धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याशिवाय पोरं काय ऐकत नसतात. इकडे बघा, भाजपा हटाव देश बचाव विद्यार्थ्यांच्या घोषणा ऐकताच रवींद्र चव्हाण पळून गेले. मोदी सरकारचे 2 मंत्री मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घेतल्याची घोषणा झालेली आहे. अर्थात तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की त्यांनी उपोषण मागे घेतलं म्हणजे मग आंदोलन संपलं का? आंदोलन अजूनही संपलेलं नाही आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके आणि इतर सगळ्यांनी पण सांगितलेलं आहे की सोनम वांगचुक यांना आम्ही उपोषण मागे घेण्याची विनंती करतच होतो आणि त्यांच्या उपोषणानंतरसुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती आम्ही ठाम आहोत. शांततापूर्ण आंदोलनं जी आहेत ती सुरू राहतील. आता आज दिवसभरामध्ये पण फार महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पंतप्रधान मोदींनी हे उपोषण सोडताना जो एक व्हिडिओ जारी केलेला आहे त्याच्यामध्ये पण एक वेगळी बातमी आहे. यावेळी फ्रंट कॅमेऱ्यावरती व्हिडिओ शूट केलेला आहे पंतप्रधान मोदींनी. त्याच्या पाठीमागं पण काहीतरी एक संकेत आहेत, ते मी तुम्हाला सांगतोच. एकतर तुम्ही पहिल्यांदा ही इमेज बघा. सोनम वांगचुक बेडवरती बसलेले आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती मोदी सरकारचे हे 2 मंत्री तुम्हाला दिसतील, JP नड्डा आणि जितेंद्र सिंग, आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी पण तिथं आहेत. आता सरकारच्या वतीनं बघा, मी तुम्हाला स्टेटमेंट फ्रॉम द गव्हर्नमेंट सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्नांबद्दल बोलावं लागेल. सरकार असं म्हणतं आहे, गव्हर्नमेंट इज पॉझिटिव्ह ऑन नॉट रजिस्टरिंग केसेस अगेन्स्ट दोज प्रोटेस्टिंग पीसफुली ॲट जंतर मंतर इन दिल्ली अँड दोज पार्टिसिपेटिंग इन द मार्च टू द पार्लमेंट ऑन जुलै 20. म्हणजे बघा, सरकार सांगतं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार नाही. पण कुठल्या? शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे शांततापूर्ण कुठले आणि म्हणजे नियम मोडणारे कुठले, हे कुठल्या कॅटेगरीमध्ये ठरवणार आहात तुम्ही? सरसकटपणे सरकारला हे सांगता आलं असतं की आंदोलकांच्यावरती गुन्हे दाखल होणार नाहीत, पण तिथं पीसफुली प्रोटेस्टिंग हा शब्द वापरलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष लाठीचार केलेला आहे, अमानुषपणे दडपशाही केली, त्या पोलिसांचं काय? त्या पोलिसांच्याबद्दल काहीतरी कारवाईची अपेक्षा या सगळ्या पत्रामध्ये हवी होती, पण त्या पत्रामध्ये आपल्याला ती दिसत नाही आहे. आंदोलकांची जी मागणी होती की ज्या 21 विद्यार्थ्यांनी या काळामध्ये आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचं म्हणजे त्यांची नुकसान भरपाई किमान मिळावी त्यांना मदत म्हणून, पण त्याच्याबद्दलसुद्धा थेट शब्द नाही आहे. आम्ही त्याच्याबद्दल विचार करतो आहे एवढंच सांगितलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जराही उल्लेख नाही आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे. आता पंतप्रधानांचा व्हिडिओ बघा. रात्री 11:30 वाजता फ्रंट कॅमेऱ्यावरनं शूट केलेला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्यांचा चेहरा पण असा नीट दिसत नाही आहे. काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे? एकतर अर्जन्सी, दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेनझीला रिलेट करतो आहे. जेनझी ज्या पद्धतीनं असे सेल्फी काढतात, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ करतात, त्या तशा पद्धतीनं व्हिडिओ करण्याचा पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केलेला आहे. आता या सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतरसुद्धा अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन संपलेलं नाही आहे. पण सोनम वांगचुक यांच्या या उपोषण माघारीमध्ये राजीनामा हा शब्द कुठेही नाही, ही गोष्ट मात्र खटकणारी आहे. अभिजित दिपके आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी विनंती केली होती की तुम्ही उपोषण मागे घ्या, आता आम्ही पीसफुली प्रोटेस्ट चालू ठेवतो. या त्यांच्या उपोषण माघारीनंतर अभिजित दिपकेनं सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं आहे, ऐका. हेलो एवरीवन, सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है. कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे. जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे. तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. थैंक यू. आता आंदोलनाचं पुढं काय होणार? एकतर सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलेलं आहे. अनेकदा अशा उपोषणावरती बसलेल्या व्यक्तीला
मनवण्यामध्ये सरकारला बरेच कष्ट खर्ची करावे लागतात. पण इथं जरा सांगितलं पाहिजे की जितके कष्ट अण्णा हजारेंना मनवण्यामध्ये सरकारला गेले होते तेव्हाच्या, तितके मात्र इथं लागलेले नाही आहेत. सोनम वांगचूक थोडे सहजपणे सरकारचं सगळं ऐकायला तयार झाले आणि लगेचच त्यांनी उपोषण सोडलं असं दिसतंय. जरी त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस असला तरीसुद्धा ही गोष्ट सांगावी लागेल, कारण राजीनामा हा शब्द जो आहे तो कुठंतरी सरकारकडनं वदवून घ्यायला पाहिजे होता. त्याच्याबद्दलचं काहीतरी एक आश्वासन पाहिजे होतं. ते त्यांच्या या सगळ्या मागणीमध्ये कुठेही नाही आहे. आमच्या लहान लहान लेकरांना 18 वर्षाच्या वरच्या लेकरांना 9 युवकांना चिंगरून टाकलं, मारलं. त्या दिल्ली पोलीसचा निषेध करण्यासाठी आज या महात्मा फुले चौकात उभे आहोत की जे तुम्ही तिथं बदला घेतला, आज नांदेडमध्ये आम्ही तुमचा बदला घेऊ. कितीही वाघ चिखलामध्ये फसला तर त्याला कोणी मारू शकत नाही. आणि तुम्ही बावरे हो. अरे मोदी, तुला काय लेकरू ना बळ आणि डेगणं वाजविटाल काय रे तुझ्या जवळ? हा, तू दोघं वाजवायला तर हाल मंदिरामध्ये जा विचारी. अरे तू ज्ञानावर ये, तू ध्यानावर ये, तू तुझ्या आईच्या शक्तीवर ये. अरे त्या जन्म घेतलाच ज्या भूमीत, त्या भूमीच्या तू थोडं तरी जर्मिनदार आहे. अरे तुला एवढं मत देऊन मोठं केलं आणि तू आता आमचा असा सत्यानाश मांडलास. माझ्या लेकरायचा नवजवान युवकायचा तुम्ही नाश केला. उद्याच्या नागरिकांचा नाश करणारा हा देश आहे. हे लोक आहेत तरी यांना पलटवण्याचं काम माझे नवयुवक आज करणार आहेत. आणि आजपासून अरे आम्ही कांद्याला बिस्मिल्ला म्हणत नाही, बकरा काटने गए तो बिस्मिल्ला बोलते, आणि प्याज जब खाते ना तो उसको बिस्मिल्ला नहीं बोलते, उसको ऐसा ही कुचल डालते. ऐसा है मोदी, ये ध्यान में रख और ज्ञान पे आ जा, नहीं तो दुनिया आपको देख लेंगी. काय मागणी आहे? विद्यार्थ्यांची मागणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि या भारताचे पंतप्रधान या देशाला कलंक लागलेले आहेत, त्यांनी राजीनामा देऊन त्यांची मागणी. त्याच्यामध्ये आम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिलं की एका महिलेच्या पृष्ठभागावरती पोलीसवाला दंडा मारत आहे. एवढा निर्लज्जपणा, एवढा अतिरेकपणा, का त्याच्या घरी माय नाही की बहीण नाही की त्याच्या घरी कोणी नाही, असा निर्लज्जपणानं जर मोदी सरकार वागत असेल तर त्याचा पाय उतार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांचे सैनिक म्हणून आम्ही नरेंद्र मोदीचा आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ज्या पोलिसांनी आमच्यावरती बर्बरतेनं हल्ला केला त्याच्यामुळे आम्ही शाळेमध्ये थोडी बी लाज असेल तर पोलीस त्याचे हात, गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. 15 ऑगस्ट पर्यंत तिघांनी जर राजीनामा नाही दिला तर आम्ही लाल किल्ल्यावरती मोदीला भाषण करू देणार नाही आणि कलेक्टर ऑफिसवरती पालकमंत्र्याला भाषण करू देणार नाही. हा वंचितवाल्याचा इशारा आहे. ही जी लढाई आहे आणि जिथं संविधानावर गदा येईल त्यावेळेस हे संविधानाचे सगळे रक्षक रस्त्यावर उतरणारच आहेत. अशिक्षित लोकांनी, किती लोकांनी, अशिक्षित लोकांनी या जे आंदोलन चाललंय त्याला पाठिंबा दिलाच नाही, कारण शिक्षणाचं महत्वच माहिती नाही. ज्या लोकांना शिक्षणाचं महत्व माहित आहे तेच लोक या समर्थनात उतरलेले आहेत. तुमचं खरं तर सुप्रीम कोर्ट आणि इतरांचा आभार आहे, कारण आतापर्यंत जी जनता झोपलेली होती, जो समाज झोपलेला होता, शिक्षण म्हणा, इतर भ्रष्टाचार जो चालू होता तो कुणी ढवळून काढत नव्हतं. परंतु ही जी त्या ठिकाणाहून जी ठिणगी पडली त्यापासून ही शिक्षित विरुद्ध अशिक्षितांची लढाई आहे. आणि ज्या वेळेस संविधानातील दिलेल्या मूलभूत अधिकारांवरती गदा येईल त्यावेळेस हे सगळे काळे कोट घातलेले संविधानाचे रक्षक रस्त्यावर उतरून अशाच प्रकारे विरोध करतील.